बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राज्य सरकार आणि पोलिसांवर तीव्र शब्दात टीका केली आहे. बीड पोलीस कायदा सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरतायत. गुन्हेगार मोकाट फिरत असून कायद्याची भीती संपल्याचंच हे उदाहरण आहे, असं ते म्हणाले. सीआयडी आणि एसआयटीच्या कार्यक्षमतेवर बोलताना आव्हाड म्हणाले की एसआयटीनं स्पष्ट सांगावं की ते काम करत नाहीत. गुन्ह्यांची उकल होत नसल्यानं सामान्य लोकांमध्ये कायद्याचा दरारा उरलेला नाही. त्यांनी गुन्ह्यांमध्ये तरुणांचा गैरवापर होत असल्याकडेही लक्ष वेधलं. आव्हाड यांनी सुदर्शन गुले प्रकरणाचा उल्लेख करत म्हटलं की सुदर्शन गुले याचं घर पत्र्याचं आहे. त्याला योग्य घर का दिलं जात नाही? त्याच्यासारख्या लोकांना मार्गदर्शन करण्याऐवजी गुन्हेगारीकडे ढकललं जात आहे. कराड प्रकरणावर टीका करत ते म्हणाले की कराड कोण आहे? तो मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान आहे का? त्याला पीए आणि इतर सुविधा मागायची हिंमत कशी होते? सरकारला अशा लोकांवर कारवाई करायला हवी. वंजारी समाजावर जातीय रंग लावण्याचा प्रयत्न होत असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं. वंजारी समाज मेहनती आहे. एका व्यक्तीमुळे संपूर्ण समाजाला दोष देता येणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितलं. शरद पवार यांच्यावर बोलणाऱ्या आशिष देशमुख यांच्यावर टीका करत ते म्हणाले, देशमुख यांना शरद पवारांवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे वडीलही कधी असं बोलले नव्हते. आव्हाड यांच्या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण तर चांगलंच तापलंय.